रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणा पुढे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात या विषयाचा व्हिडिओ सादर करीत आहे. माणूस फक्त एकाच बाजूने पाहत असतो, तर त्या नाण्याची दुसरी बाजू असते ती पण पाहायला पाहिजे. खरं म्हटलं की खोटं ही दुसरी एक बाजू असते. खोट्यामुळेच खऱ्याची सिद्धी होत असते. रात्र म्हटलं की दिवस असतो, चढ म्हटलं की उतार असतो, स्त्री म्हटलं की पुरुष असतो. या सगळ्या ज्या द्विधा गोष्टी आहेत, तर या दोन गोष्टीमुळे हे जगताचा रंग आहे. आणि या दोन गोष्टीमुळे एक चांगलं एक वाईट असं जेव्हा आपण म्हणतो, तर त्यावेळी दोन्ही बाजूचा विचार करायला पाहिजे. शास्त्रकारांनी तर एका एका वस्तूचा 7 बाजूने विचार केलेला आहे. तुम्ही कोणताही विषय घ्या, त्याला 5 ते 7 बाजू असतात. म्हणून हा विषय सांगितला तो बरोबर नाही असा दुसऱ्या बाजूने सिद्ध करता येतो. तर त्याच्याविषयी आजचा हा आपला भाग आहे. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. दृष्टांत पाहूया. एक ग्रस्त निर्जन रस्त्याने चाललेला होता. चालता 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 एक सिंह त्याला भेटला. आता हे गोष्टीतला सिंह आहे बरं का, तत्त्वज्ञान लक्षात घेत जा. कारण माणसावर जर आपण दृष्टांत सांगितले तर मग आमचं नाव त्याच्यात का घेतलं, मग काय वादविवाद होतो. म्हणून प्राण्यावर जास्त गोष्टी लोक करायला लागले. त्याचा अर्थ असा की प्राणी शक्यतो भांडत नाहीत. तर त्याच्यावर सांगायचा मुद्दा की तो माणूस रस्त्याने चालता चालता त्याला एक सिंह भेटला. गोष्टीतला सिंह, तात्पर्य सांगण्यासाठी सिंह भेटला. आणि झालं, त्यांची शतपावली झाली. थोडं चालल्याबरोबर दोस्ती झाली. कोणाबरोबरही कोणाची दोस्ती होऊ शकते. तसा प्रेमळ स्वभाव असला की तसं होतं. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. चित्त शुद्ध असलं की शत्रूसुद्धा मित्र होतात, व्याघ्रही न खाती सर्पतया. अशा प्रकारचं त्यांचं मनमिलन झालं. आणि चालता चालता ते आपल्या आपल्या बढाया सांगायला लागले. त्यालाच प्रौढीवाद असं म्हणतात. मोठेपणा सांगायची माणसाला जास्त हौस असते. आणि म्हणून शास्त्रामध्ये प्रौढीवाद नावाचा एक वाद आलेला आहे, मोठेपणा सांगायचा. माणूस त्या सिंहाला म्हणला, अरे हे तुम्ही जे वनराज वगैरे आहात ना, सिंह वगैरे, ह्या सगळ्यापेक्षा म्हणले मनुष्य हा श्रेष्ठ आहे. तो ज्ञानी आहे, तो सरळ आहे, तो अमुक आहे. तो माणसाची बढाई सांगू लागला. तेव्हा हे सिंह शांत चित्ताने ऐकत होता. पुढे गेल्यानंतर एक शिल्प दिसलं. आणि तो जो पुतळा होता, तर तो पुतळा असा होता की सिंह खाली पाडलेला आहे आणि त्याच्या छातीवर बसून माणूस त्याला मारतो आहे, त्याचे दात असे उचकून पाहतो आहे, असं ते शिल्प होतं. तेव्हा तो माणूस सिंहाला म्हणला, बघ बघ ते शिल्प आहे की नाही. माणूस तुझ्या छातीवर म्हणजे सिंहाच्या छातीवर बसून त्याचे दात असे बचाळे हे दोन्ही फाडतो आहे. हां, आहे की नाही. माणूस श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ मनुष्य आहे. तेव्हा सिंह म्हणला, अरे माणसा, क्षुद्र माणसा, तुझे हे सांगतोस ना, हे तुझं मत सांगतोयस, तो सिद्धांत तसा नाही. जर का आम्हाला म्हणजे आम्हा सिंहाला, प्राण्यांना शिल्प काढता आलं असतं ना, तर याच्या उलट शिल्प काढलं असतं. म्हणजे माणूस खाली पाडलेला आहे, त्याच्या छातीवर सिंह आहे आणि तो नरडं फोडतो आहे, त्याचं हे करतो आहे, असं शिल्प आम्ही काढलं असतं. तेव्हा तुझ्या दृष्टीने जरी तसं शिल्प बरोबर दिसलं तरी आम्हाला ते काढता येत नाही, म्हणून तुला तसं वाटतं आहे. तर पुढे गेल्यानंतर तसं एक शिल्प आढळलं. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की मग या दोघांची चलती आणि त्यांचा जो संवाद बंद झाला की असं असू शकतं की माणूस श्रेष्ठ असू शकतो, पण दुसरी बाजू पाहिली तर
वनराज सिंह पण श्रेष्ठ असू शकतो. या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या आहेत. म्हणजे सत्यानृत्य मिथिनी कृत्य प्रवर्तितो यम लोकव्यवहारः असं शंकराचार्य म्हणतात. खरं आणि खोटं सापेक्षता जो भाव आहे तो असाच आहे. सापेक्ष ज्ञान हे एक नीट समजून घेतलं पाहिजे. एक जण म्हणला मी पती आहे. एक म्हणला कोणाचा पती आहे, बायको कुठे आहे, म्हणला लग्न व्हायचं आहे अजून. जोपर्यंत बायको होत नाही तोपर्यंत तो पती नाही सिद्ध होत. बायको दाखवावं लागेल तेव्हा मी या पत्नीचा पती आहे असं दाखवावं लागेल, तेव्हा ते सिद्ध होतं. तसं सापेक्ष ज्ञान जे असतं ना ते असंच असतं. आणि म्हणून शास्त्रकार म्हणतात प्रमाण लक्षणाभ्याम ही वस्तू सिद्धी. ही एखाद्या वस्तूची जर सिद्धी करायची असेल, हे खरं आहे असं जर ठरवायचं असेल तर त्याला प्रमाण लागतं आणि पुन्हा त्याचं लक्षण करावं लागतं आणि मग ते खरं आहे का खोटं आहे हे ठरतं. तर प्रमाण या शब्दाचा अर्थ अगोदर नीट समजून घ्या. कोणत्याही गोष्टीला प्रमाण असतं, म्हणजे एवढ्यात असं याला प्रमाण. उदाहरणाने सांगतो की लक्षणाची अतिव्याप्ती होता कामा नये, अव्याप्ती होता कामा नये आणि असंभव होता कामा नये. असं फिट्ट लक्षण बसलं पाहिजे आणि त्या लक्षणाला प्रमाण असलं पाहिजे. कुठलं तरी संतांचं यांचं प्रमाण असलं पाहिजे. तेव्हा प्रमाण असलं म्हणजे ते जास्तीत जास्त बरोबर असतं. ते सर्वच बरोबर असतं असंही नाही, त्यालाही दुसऱ्या बाजू असतात. त्यालाही नाणे जशी दुसरी बाजू, त्याला तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी अशा वेगवेगळ्या बाजू असू शकतात. पण जास्तीत जास्त खरं ते खरं आणि जास्तीत जास्त खोटं ते खोटं असं आपल्याला सामान्यतः विधान करता येईल. तेव्हा उदाहरणाने सांगायचं, एखादी अतिव्याप्ती होत असते. अतिव्याप्ती म्हणजे हा आमच्या गावात माणूस शहाणा माणूस आहे, हा आमच्या गावातला शहाणा माणूस आहे असं एकाने सांगितलं ओळख करून देताना. आता हा आमच्या गावातला फार शहाणा माणूस आहे असं म्हणल्याबरोबर बाकीचे सगळे वेडे ठरले ना. हे लक्षण अतिव्याप्त झालं आणि मग त्या इतर लोकांवर पण गेलं. म्हणून लक्षणाची अतिव्याप्ती होता कामा नये, अव्याप्ती होता कामा नये आणि असंभव होता कामा नये. ते फिट्ट लक्षण बसलं पाहिजे. याला उदाहरणच सांगायचं तर असं सांगता येईल की भाजीमध्ये मीठ कमी पडलं म्हणजे अव्याप्त झालं तरी त्याला चव येणार नाही. भाजीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त मीठ पडलं, भाजी खारट होणार म्हणजे अतिव्याप्ती झाली. म्हणजे जे पाहिजे तेवढं तर व्यापलंच, पण त्याच्यापेक्षा जास्त मीठ पडल्यामुळं ती खारट भाजी झाली, खाण्याच्या लायकीची राहिली नाही. म्हणजे अतिव्याप्ती झाली किंवा अव्याप्ती. म्हणजे तिसरी आहे असंभव. म्हणजे भाजीमध्ये मीठ टाकायचंच बाई विसरली, झालं. एकदा तुकाराम महाराजची गोष्ट असं सांगतात की त्यांच्या घरी पाहुणे आले, नातेवाईक त्यांचे, आणि त्या बाईने म्हणजे त्यांच्या पत्नीने भाजी वगैरे केली पण भाजीमध्ये मीठ टाकायचं विसरल्यानंतर तुकाराम महाराज म्हणजे तुकाराम महाराज ते कोणाला जास्त दुखवायचेही नाही आणि चवीच्याही पलीकडे गेलेले ते काही असेल तर ते करून घ्यायचे. त्याला सकारात्मक बुद्धी म्हणतात. त्यांनी आपलं खाल्लं, जेवण झालं. पण दुसरा जो माणूस होता त्याला ते जाणवलं की अरे भाजीमध्ये अजिबात मीठ नाही. पण आता तुकाराम महाराज खाता येतं ना, आपण कसं म्हणायचं. मग त्यांनी पण ते तसंच खाल्लं, त्याला जाणवलं. पण जेव्हा तुकाराम महाराजांच्या पत्नी त्यांनी जे जेवण खाल्लं म्हणजे जेवल्या, तेव्हा भाजीत अजिबात मीठ नव्हतं. पाहुणे गेल्यानंतर विचारलं त्यांनी का हो महाराज तुम्ही सांगितलं नाही भाजीत अजिबात मीठ नाही, टाकायचं मी विसरले. तर म्हणलं असं आहे का, मला काही जाणवलं नाही म्हणले. म्हणजे काहींना जाणवत नाही, काहींना जाणवलं तरी गप असतात आणि काहींना पूर्णपणे जाणवतं. असे वेगवेगळ्याच्या व्याप्त्या असू शकतात. पण सिद्धांत बांधण्यासाठी योग्य प्रमाणात जी गोष्ट असते ती बरोबर असते. भाजीला जेवढं मीठ टाकायचं तेवढंच जर टाकलं गेलं तर ते भाजीची भाजी सिद्ध होते. अतिव्याप्ती झाली तर भाजी खराब होते, ती टाकूनच द्यावी लागते. किंवा अव्याप्ती झाली तर बेचव होते. सांगायचा मुद्दा असं की अतिव्याप्ती लक्षणाची होता कामा नये. आमच्या गावात माणसं मूर्ख आहेत म्हणल्यावर सगळ्यालाच ते जातं,
सगळे म्हणजे त्याच्यावर सुद्धा वदतो व्याघात नावाचा व्याघात येतो. मग तुम्ही कुठं राहता असं जर प्रश्न विचारला तर तो म्हणतो वर्षात गल्लीत राहतो ना. नाही, गावातले लोक सगळे मूर्ख आहेत म्हणतात. मग तुम्ही पण गावातच राहता ना. हो, गावातच राहतो म्हणले. मग तुम्ही पण मूर्ख नाही का ठरत? आणि मग त्याला दे, अरे मी पण मूर्ख ठरलो की. याला वदतो व्याघातः असं म्हणतात. बोलणाऱ्यावर सुद्धा दोष उलटून येऊ शकतो. आणि म्हणून शास्त्रकारांनी प्रत्येक गोष्ट प्रमाण, लक्षणं, व्याख्या हे बरोबर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीने विचार करून सिद्धांत बांधलेले असतात. आणि ते सिद्धांत असे असतात. आता उदाहरणार्थ तुकाराम महाराजांचं प्रमाण घेऊ आणि याने हा व्हिडिओ समाप्त करूया. महाराज म्हणतात, एकासे म्हणजे भले भले, एकासे म्हणजे भले, सहज दुजियासी निंदिले, एकासे म्हणजे भले. एकाला जर भलं म्हटलं आपण, हा भला माणूस आहे, शहाणा माणूस आहे, तर दुसरे आपोआपच मूर्ख ठरतात. सहज दुजियासी निंदिले म्हणजे भले, एकासी म्हणजे भले. जर आपण एकाला भलं म्हटलं तर बाकीचे मूर्ख ठरतात. म्हणून त्यांना मूर्ख वेगळं म्हणण्याची गरज भासत नाही. ते लक्षण बरोबर त्यांच्यावर जातं. आणि म्हणून शक्यतो माणसाने आपल्या विधानाची, बोलण्याची अतिव्याप्ती करू नये, असंभव करू नये. आणि अव्याप्ती म्हणजे या तिन्ही गोष्टी टाळून शक्यतो बोलावं. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एक आत्ता फार विषय गाजतो आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. अभिव्यक्ती म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय, आणि त्याची मर्यादा काय असू शकते, या ज्या गोष्टी आहेत तर यासुद्धा माणसाने विचारात घेतल्या पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त चांगलं बोला. जास्तीत जास्त ते दुसरे अर्थ चुकीचे काढू शकतात, पण आपण बोलताना चांगलं, सरळ आणि कोणाला दुखवेल किंवा दुखणार नाही अशा पद्धतीने असं विचार करून बोला. बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलावं, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. दोन्ही बाजू पाहाव्यात. हे आपण करतो हे बरोबर आहे ना, ती बाजू पण बरोबर आहे ना, म्हणजे पूर्व पक्ष उत्तर पक्ष ध्यानात घेऊन ते बोललं पाहिजे. अशा अर्थाचा हा आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.